जय भीम सर्वांना. सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळचं वातावरण आहे, बघू शकता कसलं भारी वाटायला लागले बाहेर आल्यानंतर. तर सकाळच्या 8:10 झालेत आणि सगळे आवरावर करून मी आणि सचिन तयार होऊन आता निघालेलो आहोत माझ्या भावाच्या घरी. का तर आज तिथं आहे परिधान पाठ. मम्मी वगैरे सकाळी गेले आणि आम्हाला थोडा झाला उशीर. सकाळी 8 वाजता भंतेजी वगैरे तिथे येणार होते आणि 8:10-15 तर समजा आम्हाला आणखीन बाहेरच आहेत, घरी गेलो नव्हता मी. तर आता चाललो आहे. स्वप्नील उठला नव्हता, त्याला पाणी वगैरे ठेवलं, आंघोळ कर म्हटलं आणि पाठवून येतो, पाठवून येणार आहे. आणि स्नेहा तर तिकडंच आहे. तर चला जाऊया आपण. तिथे गेल्यानंतर एकदम मस्त मनाला एकदम शांत आनंद होणार आहे. गेल्यानंतर बरंच काय आपल्याला ऐकायला भेटणार आहे. लहानपासून मोठ्यांनी सगळं काय ऐकलं पाहिजे, म्हणजे जे काय सांगतात काय बोलतात. तर चला जाऊया आपण, ऐकूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा मोठा होईल, त्यासाठी मी काय करेन, मोठा व्हिडिओ झाला ना तर हे जे 2 भाग करून टाकल. का तर मोठा झाल्यानंतर बघायला तुम्हाला सुद्धा कंटाळा नाही यावा, त्यासाठी 2 व्हिडिओ करीन. आणि शिवाय आपल्याला परिधान पाठ वगैरे झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आपल्याला बाहेरसुद्धा जायचं आहे. कुठं जायचं आहे ते तुम्हाला बहुतेक पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तर चला जाऊया. आणि वातावरण सकाळचं खरंच खूप भन्नाट असं वाटायला लागलं आहे. तर आता येऊन पोचलो आहे आपण. च भगवा आत्मना पंचवज्ञया भिक्खु भगवतो भासितं अभिनन्दन् इमस्मिन् च पनवैयाकरणस्मिन् भण्यमाने आयासमतो कौण्डन्यस्स विरजन् वितमलं धम्मचक्र उदपादेयं किञ्चे समुदय धम्मं सब्बन्तं निरुद्ध धम्मन्ति भवति ते च भगवता धम्मचक्रे भूम्मा देवा सद्दमनुस्सावेषु एतं भगवता वाराणस्यां ऋषिपत्नी मिगताये अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपटिवत्यं समनेन वा ब्रह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिव लोकसमेति भूमानं देवानां सद्दं सुतवा चातु महाराजिका देवा सद्दमनुस्सावेषं चातु महाराजिकानं देवानां सद्दं सुतवा यावतीं सा देवा सद्दमनुस्सावेषं तावतीं सानं देवानां सद्दं सुतवा यामा देवा सद्दमनुस्सावेषं यामानं देवानां सद्दं सुतवा तुसिता देवा सद्दमनुस्सावेषं तुसितानं देवानां सद्दं सुतवा निम्मानरति देवा सद्दमनुस्सावेषं निम्मानरतिन्नं देवानां सद्दं सुतवा परनिमितवसवती देवा सद्दमनुस्सावेषं परनिमितवसवतीनां देवानां सद्दं सुतवा ब्रह्मपरिसज्जा देवा सद्दमनुस्सावेषं ब्रह्मपरिसज्जानां देवानां सद्दं सुतवा ब्रह्मपरोहिता देवा सद्दमनुस्सावेषं ब्रह्मपरोहितानां देवानां सद्दं सुतवा महाब्रह्मा देवा सद्दमनुस्सावेषं महाब्रह्माणां देवानां सद्दं सुतवा परितावा देवा सद्दमनुस्सावेषं परितावानां देवानां सद्दं सुतवा अपमानाभा देवा सद्दमनुस्सावेषं अपमानाभानां देवानां सद्दं सुतवा अभसरा देवा सद्दमनुस्सावेषं अभसराणां देवानां सद्दं सुतवा पर्यतशुभा देवा सद्दमनुस्सावेषं पर्यतशुभानां देवानां सद्दं सुतवा अपमानशुभा देवा सद्दमनुस्सावेषं अपमानशुभानां देवानां सद्दं सुतवा शुभकिन्नका देवा सद्दमनुस्सावेषं शुभकिन्नकानां देवानां सद्दं सुतवा वेहा
फला देवा सद्धमनुस्सा वे सुं वे आपलानं देवानं सद्धं सुतवा अविहा देवा सद्धमनुस्सा वे सुं अविहानं देवानं सद्धं सुतवा अतप्पा देवा सद्धमनुस्सा वे सुं अतप्पानं देवानं सद्धं सुतवा सुदस्सा देवा सद्धमनुस्सा वे सुं सुदस्सानं देवानं सद्धं सुतवा सुदस्सी देवा सद्धमनुस्सा वे सुं सुदस्सीनं देवानं सद्धं सुतवा अकनीटका देवा सद्धमनुस्सा वे सुं येतं भगवतं वाराणसीयं इसिपतने मिगदाय अनुत्तरं धम्मचक्रं भवतितं अपाटिवात्रियं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकसमेति हतेन कणेन तेन मुहूर्तेन याव ब्रह्मलोकासतो आमुगज्जे अयं च दशसहस्री लोकधातु संगमे सम्भवे अपमानो च ओलारो अभासो लोके बातुरहोसि अतिकमेव देवानां देवानुभावं अतको भगव उदानं उदानेसि अन्यासि मद्भूकोण्डन्यो अन्यासि मद्भूकोण्डन्यो ते इति हितं आयासमतो कोण्डन्यस्य अन्या कोण्डन्यो त्वेव नामं अहोसेति इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनोसानं बुद्धो भगवति सवखातो भगवता धम्मो सन्देतिको अकालिको यहिपासिको वोपनायिको पश्चात्तं वेदितव्यो विज्ञायेति सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुबलिपन्नो भगवतो सावकसङ्घो यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामेचि पटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदितं चत्वारि पुरुषयुगानि आठ पुरुषपोगलम् एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो बाहुनयो दक्षिणयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकशान्ति बाहुं सहसमभिनिर्मित सावधान्तं ग्रीमेखला उदित घोरससेन मारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तान् तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियोचित सबलतिं घोरं पनाळवकमकमखदयं कङ्कन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तान् तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नाळागिरिं गजवरं अतिमात्तभूतं तावाग्गिच कमसनेव सुदारुणान्तं मेतम्बुशेखविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि लोकेत खड्गमतिहात सुधारुणान्तं गावन्ति योजनपतङ्गुलिमालवन्तं येभिः सङ्कतमनो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कात्वानकाण्ठमुदरं इव गम्भीरया चिञ्चायतु
वचनं जनकाय मज्जे शान्तेन सौमविधिना जितवा मुनिन्दो तां तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सच्चं विहाय मतिसाचकवादकेतुं वादा विरोपितमनं अति अद्भुतं पाण्या परिपचलितो जितवा मुनिन्दो तां तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्द भुजगं विबुधं महिन्द्रीपुत्तेन थेरभुजगेन दमाभयन्तो इन्दो पदे सविधिना जितवा मुनिन्दो तां तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहदिभुजगेन सुदाटहन्तं ब्रह्मन् विशोधिजुतिमितिबकाविदान यान गदेन विधिना जितवा मुनिन्दो तां तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एता विबुद्ध जयमङ्गलाट्टगाता यो वाचनो दिन दिने सरते मतान्वि हेत्वाननेकचुविधानि च पाण्डवानि मोक्षं सुखं अधिगमय नरो सभयो महाकारुणिको नातो हृदाय सब्बपाणिनं पूरयित्वा पारमे सम्भवतो सम्बोधिमोत्तमं येतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलं जयन्तो बोधियामूले सक्ययानन्दिवर्धनो एवं तवं विजयो होयि जया सुजय मंगल अपराजित पल्लंके सिसे पडविपो करे अभिषेक संभवदान अग्गबतो पमोदधि सुनकातं सुमंगलं सुभभातं सुहोतितं सुखनो सुमहोतो च सुयेतं ब्रह्मचारि सुपदाकिना कायकम्मं वाचाकम्मं पदाखिनं पदाखिनं मनोकम्मं पनिदित पदाखिनां पदाखिनानि कतवान् लभन्ते पदाखिने भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु ते। माणसाचं जीवन हे सुखादुःखाने भरलेले आहे. मनुष्य म्हणतो आपण स्वतःला. आपल्याला भाव आहे, भावना आहेत. गुरु, आचार्य, धर्म, आपले धर्मगुरू याच्याविषयीचा आदर सत्कार, आई वडील यांच्याविषयीचा आदर सत्कार आहे. आपल्याला काही
अडचण आली तर त्या अडचणीतून रस्ता सहसा भेटत नसेल तर आपल्याला सोडून देतो आपण आणि लगेच आपण सल्ला घ्यायला जातो. कोणाचा? ज्यांच्यावर आपला विश्वास आहे. आणि कधी कधी तर असं असतं की एवढी सवय होऊन जाते आपल्याला सल्ला मागण्याची की आपण शोधतच नाही काही, आपण आपला उपाय शोधतच नाही आणि आपण आपले गुरु आहेत त्यांचा आदर असतो. आणि आता वडील आहेत, गुरु आहेत, तर त्यांना विचारून घेतलं पाहिजे, ते व्यवस्थित सांगतात. आणि म्हणून ते जसं म्हणतील तसं आणि त्या प्रकारे आपण आपलं निर्णय न घेता आपण दुसऱ्याच्या निर्णयावर चालतो. कशासाठी? की हे सगळं जर व्यवस्थित झालं तर आपलं घर, आपला संसार, आपले लेकरं बाळं सगळं व्यवस्थित चाललं. पण आपण जर समजा फाटाफूट केली, आदर दिला नाही, मानलं नाही. आपल्या औरंगाबादमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये खूप सारे लेणे आहेत, बुद्ध लेणे खूप सारे आहेत. एक लेण्याचं वैशिष्ट्य आहे बरं का. आपण एक घर बांधलं तर तुम्ही घर बांधलं दिसत नाही, बिल्डरने बांधलं आणि तुम्ही विकत घेतलं, लगेच पैसे दिले आणि काय केलं, राहायला आलेत, रेडी टू मूव्ह, नाही का. किंवा मग आपल्याला काही आवडीनिवडीचं फर्निचर बनवायचे आहेत की काही इंटेरियर पाहिजे वगैरे, हे आपल्या मनाने करून घेतलं असेल, 2-4 चक्रा मारले असतं. म्हणजे साधारणपणे असं जर घर घ्यायचं आज तर आपल्याला 1 महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये रेडी आपल्याला भेटतं. बनलेलं घर आहे, जेवढे की फर्निचर दिलेले तेवढं बसून. पण लेण्याच्या बाबतीत तसं नाही. लेण्या बनवलेले नाही आहेत, काय म्हणतात त्याला, कोरलेले आहेत म्हणतात, कोरलेलं. मग काय झालं, त्याला कोरून कोरून एवढं असं नखा एवढं जे आहे ना, त्याला थोडं 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 शिलून बाहेर काढलेले. आणि त्याला किती वर्ष लागलीत, 200, 250, 300 वर्ष लागली एका लेणीला बनवायला. मग आपलं तसं आयुष्य नाही, आपण तेवढं काम करत नाही. आपण किती वर्ष काम करतो, आपण सरासरी 20 ते 25 वर्ष, खूप झालं तर 30 वर्ष काम करतो. त्याच्यानंतर काम नाही करत, होत असलं तरी नाही करत. आणि समाज आपल्याला करू देत नाही, कारण की काम करता करता आपल्याला जर 25 वर्षाचा 30 वर्षाचा अनुभव आला तर मग काय होतो, आपण गुरु होतो, दुसऱ्याला शिकवतो, आपल्याकडे दुसरे लोक शिकतात. तुम्ही कुठल्या नोकरीला जा, काय जा, तर तुमचं एक काम करण्याचं वय असतं. तुम्ही धावपळ केली, स्वतःचा बिझनेस केला, तुम्ही ते किती वर्ष करता, 10-5 वर्ष करता, नंतर मग लोक लावतात कामाला. मग आपण काय करतो, बसतो आणि दुसऱ्याला कामाला लावतो. आणि जे पूर्ण केलेलं आहे त्यांच्यामध्ये आणि मदत आलेल्या सगळ्या लोकांमध्ये जर एक सूत्रता नसली, जेवढं ऐकलं तेवढं जर केलं नसलं असतं तर त्या लेण्या बनल्या असते का? मुळीच बनले नसते. आज इथं जवळ आहे, व्हिडिओ कॉल आहे, सगळं व्यवस्थित आहे. तुमच्या डॉक्टरांना सांगतो मी, डॉक्टरांनी काय केलंय, पायामध्ये अडचण उजव्या पायात आहे आणि डावा पाय कापून टाकला, अशी उदाहरणे. लक्ष नाही लोकांचं, भानावर नाहीत लोक. आजही आपण डावीकडे म्हटलं ते उजवीकडे करतो तिकडं. तर इथल्या इथंच बोलता येत नाही. तर तिथं माणूस सोबत नाही तुमच्या. माणूस मरून ज्यांनी तयार केलेलं, तो माणूस मरून किती वर्ष झाले, शेकडो वर्ष झालेत. आणि तरीही त्याचं बोल जे आहे जसंच तशी घेऊन चालणारी पिढी. म्हणजे किती एक दुसऱ्याला किती आदर, गुरु आई वडिलांविषयी, थोरांविषयी किती आदर आणि सण. फक्त आदर म्हणजे 4 लोक आले, दिवाळीचं सण आहे, कुठला सण आहे, 4 लोक एकत्र झाले, म्हाताऱ्याचा दिवस आहे आणि त्यामध्ये मोठे आले, त्यांच्या पायावर बळच पडायचं, डोकं टेकायचं, नंतर विचारायचं नाही, त्याला नाही म्हणायचं आदर. आदर कशाला, की त्यांच्या शब्दाला तंतोतंत पालन करायचं, त्यांना त्याची माहिती आणि आपल्यालाही माहिती असली पाहिजे. जे वडीलधारी आहेत, ज्यांनी मोठे आहेत, तर त्यांनी सुद्धा विचार करायचा की मी जे बोलतोय त्यांच्या हिताचं आहे की नाही. मला जर काही कळत नाही, बळाई का करायचं नाही, मला माहिती नाही, त्याच्यातलं संपला विषय. एक दिवस असा होता की ज्याचं जीवन दुसऱ्याच्या हातात होतं. जीवकाचं नाव घेतो, जीवक माहिती आहे का, बुद्ध धर्मामध्ये जीवकाचं नाव आहे. तर डॉक्टर होता तो ऍक्च्युअली, त्याला कोणी वालीच नव्हतं, त्याला कोणी सांभाळलं, त्याला जीवदान दिलं, जिवंत बघितलं, त्याला जिवंत आहे म्हणून त्याला जवळ केलं, माणूस आहे म्हणून. आणि मग काय केलं, त्याला सांभाळ केला. तो शिकायला गेला, शिकून मोठा डॉक्टर झाला आणि मोठा डॉक्टर होऊन मग काय झालं, परत आला. त्यांनी लोकांची सेवा केलीच केली. राजा
राजा जो आहे हा राजा वाम मार्गाकडे लागला, त्याला मार्गावर लावण्याचं काम त्याने केलं. अजातशत्रू वडिलांची हत्या केल्यानंतर अनेक पाप कर्मामध्ये लिप्त झाल्यानंतर त्याला धम्म मार्गावर आणण्याचं काम त्यांनी केलं. पहिल्यांदा घेऊन गेला होता जीवक. तर सांगायचा अर्थ कसा आहे की आपल्यापेक्षा कोणी लहानही आहे समजा, पण त्याला माहिती तर त्याचं ऐकायचं. आपलं म्हणजे कसं पाहिजे, अहंकार दूर पाहिजे. आपलं नॉलेज आहे तर पूर्ण परिपूर्ण नॉलेज पाहिजे. आपल्या नॉलेजला म्हणजे कोणी गाल बोट म्हणजे काय म्हणतात त्याला बोट दाखवताची जागा ठेवली नाही पाहिजे. आपलं नॉलेज कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे, परिशुद्ध पाहिजे, आहे की नाही. परिशुद्ध आपलं ज्ञान पाहिजे. आणि मग आपल्या लेकरांना आपल्याला येणाऱ्या पिढीला ते पाजायचं असतं. आपल्याजवळ जे जे गोष्टी आहेत त्या गोष्टी काय करायचं, चांगल्या गोष्टी आपल्या नव्या पिढीला द्यायचं, वाईट गोष्टी नाही द्यायचं. वाईट गोष्टी जीवनामध्ये स्वतःच्याही नको आहेत तर काय करायचं, थोड्या थोड्या कमी करायच्या आणि त्याला दिसू द्यायचं नाही, झाकून ठेवायचं. चांगल्या गोष्टीचं उदो करायचं, चांगल्या गोष्टी आपण करायच्या, 4 लोकांना त्या दाखवायच्या, 4 लोकांना त्या करण्यास प्रवृत्त करायचं, प्रेरणा द्यायची. याच्याने काय होतं, समाज चांगला घडतो. मग चांगलं आणि वाईट काय, हाच मोठा प्रश्न आहे. भगवंतापुढं येऊन बऱ्याच लोकांनी हे केलं. आनंदाने अनेकदा विचारलं भगवंताचं धम्म कोणाला सांगायचं तर काय सांगायचं, भगवंताचं धम्म म्हणजे काय. अनेक देवता भगवंतापुढं आल्यात, त्यांनी याचना केली. मंगलसूत्रामध्ये पण असं संदर्भ येतो की देवता येऊन बौद्धांना विचारू लागलेत की मंगल काय, चांगलं काय करायचं, चांगलं वाईट काय, हाच विषय मोठा विषय. करायचं काय, सोडायचं काय, हा विषय जो आहे मोठा विषय. चांगलं काय वाईट काय हे आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. संसारिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये आपण अगोदर आपलं जीवन काय हे समजावं, पारिवारिक जबाबदारी काय हे समजावं, परिवार काय हे समजावं, आणि आपल्याला कुठं काय केलं पाहिजे, काय टाळता आलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे हा विचार करायला पाहिजे. आणि समाजामध्ये एकता असणं गरजेचं आहे. एक दुसऱ्यांच्या वरती सद्भाव, भाऊबंध आहेत, भावकीचे लोक आहेत, तर सुखादुःखामध्ये त्यांनी धावून आलं पाहिजे. त्याचं एक मोठं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. हॉर्नेट माहिती का, हॉर्नेट त्याला काय म्हणतो आपण, ततैया म्हणतात. मोठी गांधील माशी म्हणतो आपण त्याला, नाही का, गांधील माशी, गांधीलाची माशी खूप मोठी अशी 2.5-3 इंचाची राहते, लांब. आणि दुसरं आहे मधमाशी. मधमाशी बघितली, लहान असते आकाराने. तर दोन्ही जहरीले, दोन्ही विषारी, दोघांचे काट डंक जे खूप खतरनाक. तर यांचं लगभग आयुष्य कसं सारखे, ते पण काय करतात, पोळ करतात, त्या पोळामध्ये राहतात. यांचे गांधीलाचं पण पोळ राहतं, नाही का, मधाचं पोळ राहतं. आणि गांधीला रात्री अगदी पहाटे पहाटे सकाळी सकाळी एका कुलपुत्राला, खूप असा धनाढ्य कुलपुत्राला, कशासाठी आला तो, त्याच्याकडे सगळंच आहे, वैभव आहे, बायका आहे, सगळं काही येतं सगळं, परंतु काय मनाची शांतीने अगदी त्याला कंटाळून आला तो. यश, यशचं खूप मोठं असं उदाहरण आहे. माणसाला सगळं म्हणजे भोग संपदा लाभली म्हणजे सुख लाभलं असं नाही. तर सुख लाभ घेण्यासाठी कसं चित्त आपलं स्थिर पाहिजे. आपल्या आजूबाजूला ज्या लोकांच्याकडे हे धम्म नाही आहे त्यांच्यापर्यंत आपण धम्म पोहोचवायचं. आपल्या परिवारामध्ये ज्यांच्याकडे धम्म नाही त्यांना धम्म द्यायचं. म्हणजे कसं आहे, खाल्ल्यानंतर जसं पोटाला आराम भेटतो तसंच मनाची बी आपल्या काही गरज आहे. मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला खरंच मानवी जीवनात जे सुख आहे, आनंद आहे ते आपल्याला अनुभव करता येत नाही. तर आपण सगळ्यांनी याचा सतत विचार करावा आणि सातत्याने धम्म मार्गावर राहावं. ध्यान साधना अष्टशिलाचं पालन करावं. पौर्णिमा, अमावस्याचा दुसरा दिवस, अष्टमी या दिवसांमध्ये आपण आपल्या लेकरांना घेऊन, ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना सोबत घेऊन अष्टशील पालन करण्याचं सांगावं. आणि आपण स्वतःही त्यामध्ये स्वतः पुढं राहावं. वंदनेच्या वेळेस आपण लेकरांना बोलवायची गरज नाही. लेकरांना बोलवलं तर त्यांना असं वाटतं की मला काहीतरी जबरदस्ती करून घेतात. वंदना करताना लेकरांना काय करायचं, लहान असतात ते त्यांना दूर जा म्हणायचं, म्हणजे त्यांना वाटतं इथं काहीतरी आहे, मला देत नाही. म्हणजे कसं मेंटल सेटअप आहे. बोलवलं भाव वाढतं आणि त्याला डिप्राईव्ह केलं तर काय होतं, नाही इथं मला काहीतरी टाळतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं. वंदनेमध्ये जर तुम्हाला वंदना मुलांना शिकवायचं, लहान मुलांना शिकवायचं, काय करायचं त्यांना दूर आहे तिकडं, मला डिस्टर्ब करू नको. ते लगेच म्हणतं काहीतरी इथं, लगेच येऊन बसतं. ते इथं बसायचं आहे तर व्यवस्थित बसायचं, मग त्यांना सांगायचं. मग कसं आहे, त्याच्यावर संस्कार चढतं. पण एखादी गोष्ट आपण त्यांना करायला सांगितली, चांगली गोष्ट जर करायचं आहे तर त्यांना काय करायचं, निगेटिव्ह पॅटर्न ठेवायचं.
त्यांना परावृत्त करायचं ती काय होतात ती जवळ येतात. तर अशी काही उदाहरणं आहेत. आपण जर धार्मिक आहोत आणि आपल्या धर्मामध्ये आपण रममान आहोत आणि दुसऱ्याला आपण काय केलं थोडंसं दूर केलं, त्यांना काहीतरी जाणवतं, नाही इथं काहीतरी महत्त्वाचं दडलेलं आहे आणि ते आपल्यापासून दूर केलं जातं. तर मला ते सिद्ध केलं पाहिजे. लहान लेकरांना काही व्हायचं नाही. लहान जे लेकरं आहेत सध्या 9 वर्षापर्यंत लेकरांना त्यांना काहीच व्हायचं नाही. त्यांना डॉक्टर समजत नाही, त्यांना इंजिनियर समजत नाही, त्यांना छोटं मोठं काहीच नाही. फक्त त्यांना समजतं लहान आणि मोठे. काय समजतं? लहान आणि मोठं म्हणजे काय, त्यांना फक्त मोठं व्हायचं. मोठे लोक जसं करतात, सिगरेट पिऊन बघतात मुलं. त्यासाठी त्या सिगरेटमध्ये काही मजा आहे म्हणून नाही, दारू पिऊन बघतात. का बरं? म्हणजे असं केलं म्हणजे त्याला कोणी बोलत नाही. दारू पिलेल्या माणसाला कोणी बोलत नाही. सिगरेट पिणारा माणूस म्हणजे डॉमिनेंट माणूस आहे. सिगरेट पिणारा माणूस म्हणजे कसं आहे, तो घरामध्ये कसं आहे, प्रौढ आहे, सगळ्यात मोठा आहे. म्हणजे मला मोठं व्हायचं एवढंच डोक्यात असतं. म्हणजे लहान लेकरांपुढं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की त्यांनी केलं पाहिजे ते आपण करायच्या आणि त्याला नकळत जवळ करायचं. म्हणजे त्याला दूर जा म्हटलं तो जवळ येतो. अशा काही आपल्याकडे युक्त्या आहेत, अशा काही साधनं आपल्याजवळ आहेत. तर त्या साधनांचा वापर करायचा. आपलं कुटुंब, आपलं परिवार, आपले लेकरं बाळं कुठं जातात, काय जातात, त्यांच्यावर नेमकं संस्कार कसे घालता येईल, त्यांना एक चांगलं सत्पुरुष बनवता येईल, त्यांना त्यांच्या जीवनाचा चांगला निर्णय घेता येईल, त्यांच्या मनामध्ये कधीही दुःख, दोमनस्य, वैमनस्य निर्माण होऊ नये, असं त्यांना सबळ राहता येईल. तर याचा आपण सातत्याने विचार करावा. आम्ही इथे सगळ्या भिक्खू संघाने इथं साधारणपणे भिक्खू संघ बाहेर गेल्यानंतर धम्मचक्र पोहतून सुत्त वगैरेचं काही पाठ करतही नाही, होऊ देत नाही. आम्ही विचार केला होता की इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्या परिवारासाठी, तुमच्या सुखासाठी आणि इथं बुद्धाची जी वाणी आहे सगळ्या त्रिलोकामध्ये जी गुंजली, सगळ्या देव लोकांमध्ये जी गुंजमान झाली, अशी ही वाणी इथं आपल्या सगळ्यांच्या कानावर आली. या सत्कर्माने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. भिक्खू संघाला आता नंतर परत तुम्हाला भोजनदान, अर्थदान, आणखी बरंच काही जे दान द्यायचं ते द्यायचं. आता यानंतर भोजनदानाची व्यवस्था करा. आम्ही तुम्हाला सांगतो, ते काय सांगतील त्याप्रकारे तुम्ही व्यवस्था करा. हां, साधुवाद द्या, तीनदा करा आणि निवृत्त व्हा. वन 2 मिनटं थांब. दीर्घकालीन हित आणि सुखासाठी तसेच ओनो जयामा साधनो भंते भिक्खु संघो इमानी संघदानानी सपरिवारानी पटिकन्नातो अम्हा कंचेवा माता पितो आदिनंचा यातकानं कालकतानं दीर्घरत्तं हिताय सुखाय. पूज्य भक्तीजी, आम्ही आमच्या परिवाराद्वारे भिक्खू संघाला श्रद्धेने उत्तम
संघदान, द्रव्यदान, फळ कामं पदाखिनं पदाखिना मनोकामं पनिधीते पदाखिना पदाखिनानि कथवान लभन्ते पदाखिने जयन्तो बोधियामूले साख्ययानं नन्दिवर्धन एवं तवं विजयो विजयास्तु जयमङ्गल अपराजित पल्लंके सिसे पटविपोकरे अभिषेके सर्वभूतान आगापतोपमोदति सुनाखातं सुमंगलं सुप्रभातं सुहोटितं सुखनो सुमोदो च सुई असा काढा व्हिडिओ. सगळे खाली जा ना तू फोटो करते का? याच्यात पण काढा याच्यात पण काढा. कोणाला? छोट्या बंतीला? बस ना बाई आता थोडं सुद्धा कशात खाईन मग?